गुड मॉर्निंग, नमस्ते. विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत. इयत्ता 5वी विषय मराठी. या मराठी विषयातील आज आपण आपला 10वा घटक 10 लेसन नंबर 10 शून्याचे महत्त्व आज आपण हा पाठ विद्यार्थी मित्रांनो अभ्यासणार आहोत. बघा, मराठी विषय जरी हा असला तरी यामध्ये गणित या विषयाशी आधारित असा हा विषय असणारा घटक पाठ आपणास दिलेला आहे. गणितामध्ये जे अंक आहेत शून्यापासून 9 पर्यंत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एकावर पूज्य 10 असे जे अंक आहेत या अंकाला किती महत्त्व प्राप्त आहे. आणि तसेच सुरुवातीला आपण जो शून्य म्हणतो या शून्याचा काही उपयोग नाही असे बरेच विद्यार्थी म्हणत असतात, समज असते. परंतु बाळांनो, या शून्याला किती महत्त्व आहे हेच आपणास या पाठात समजावून घ्यायचे आहे. आणि म्हणून या पाठाला नाव दिलेलं आहे शून्याचे महत्त्व. बघा, फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका आटपाट नगरात एक प्रसिद्ध गणितज्ञ राहत होता. गणितज्ञ म्हणजे गणित या विषयात तज्ञ, अतिशय हुशार विद्वान असा असणारा हा गणितज्ञ राहत होता. त्याने एकदा अंकांचे संमेलन भरवले. संमेलन म्हणजे अगदी कार्यक्रम, स्नेहसंमेलन वगैरे यासारखं. या संमेलनात भाग घेण्यासाठी सर्व अंक हजर झाले, पण शून्याचा काही पत्ताच नव्हता. ह्या संमेलनामध्ये सहभाग घेण्यासाठी सर्व अंक हजर झाले 1 ते 9 पर्यंत, परंतु शून्याचा काही पत्ताच नव्हता. त्या गणितज्ञाने सर्व अंकांना आदेश दिला. त्या शून्याला शोधून काढा आणि त्याला लगेच या संमेलनासाठी घेऊन या. सर्व अंकांनी शून्याची शोधाशोध सुरू केली. शून्याला शोधण्यासाठी सर्व अंक शोधू लागले की हा शून्य कोठे गेलेला आहे. अखेरीस एकदाचा एका उंच झाडावर पानामागे दडून बसलेल्या शून्य एका अंकाला दिसले. बघा, हा शून्य एका उंच झाडावर पानामागे दडून बसलेले होते आणि हे एका अंकाला दिसले. मग सर्व अंक त्या शून्याला घेऊन गणितज्ञाकडे आले. गणितज्ञाने शून्याला प्रेमाने आपल्याजवळ बोलावून म्हटले, अरे, तू का बरे लपून बसला होतास? या संमेलनात भाग घ्यायला तुला का बरं भीती वाटत होती? हे ऐकून शून्याला रडूच फुटले. इतर अंकांनी शून्याची शोधाशोध करून आणलेली आहे. शून्य आता संमेलनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या गणितज्ञाने ज्या व्यक्तीने ते संमेलन भरवलेले होते त्याने त्या शून्याला बोलावून घेऊन जवळ विचारलेले आहे की भाग घ्यायला तुला का यामध्ये भीती वाटत होती? हे ऐकताच शून्याला मात्र रडू आले. ते गदगदल्या स्वरात म्हणाले, मी येथे येऊन करणार तरी काय? लोकांच्या दृष्टीने मला काहीच किंमत नाही. त्यामुळे ना कोणी माझ्याकडे लक्ष देत ना माझा कोणी मान सन्मान करीत. मान सन्मान, रिस्पेक्ट देणे, आदर देणे
म्हणूनच मला या संमेलनात सहभागी व्हायचं नव्हतं. म्हणून मला या संमेलनामध्ये सहभाग घ्यायचा नव्हता, सहभागी व्हायचं नव्हतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या तुम्हाला दिलेल्या चित्रामध्ये वेगवेगळे अंक आहेत. किती सुंदर अंक दिलेले आहेत. गणितज्ञ आहे या ठिकाणी, वेगवेगळे अंक आहेत. आणि ज्यावेळेस गणितज्ञाने या शून्यांना बोलावून घेतले ते रडू लागले. आणि आता ह्या ठिकाणी शून्य कारण सांगणार आहेत की का संमेलनामध्ये सहभागी व्हायचं नव्हतं. गणितज्ञ थोडा वेळ विचारात गडला म्हणजे विचार करू लागला. मग त्याने नंबर 1 या अंकाला आपल्याजवळ बोलवले. 1 कडे पाहत गणितज्ञाने शून्याला विचारले, शून्या, या अंकाची किंमत तू सांगू शकतोस? 1. शून्य उत्तरले म्हणजे शून्याने उत्तर दिले. मग गणितज्ञाने शून्याला 1च्या उजवीकडे उभे राहण्यास सांगितले. गणितज्ञाने इतर अंकांना विचारले, सांगा बरं या संख्येची किंमत किती? बघा आता गणितज्ञाच्या गोष्ट लक्षात आलेली होती की या शून्याला आता आपण समजावून सांगितलं पाहिजे की तुझे महत्त्व किती प्राप्त आहे ह्या सगळ्या अंकांना. आणि म्हणून या गणितज्ञाने शून्याला 1च्या उजवीकडे उभे राहायला सांगितले. गणितज्ञाने इतर अंकांना विचारले, सांगा बरं या संख्येची किंमत किती? 10. सर्व अंकांनी एका सुरात उत्तर दिले. बरोबर आहे. 1च्या पुढे शून्य लागल्यानंतर 1वर पूज्य 10 असे म्हणतो 10. त्याप्रमाणे सर्व अंकांनी बरोबर उत्तर दिले एका सुरात 10. मग गणितज्ञाने आणखीन एका शून्याला पहिल्या शून्याच्या उजवीकडे उभे राहायला सांगितले. पुन्हा एकदा आणखीन एका उजवीकडे उभे राहण्यास सांगितले. नंतर त्याने पुन्हा एकदा इतर अंकांना विचारले, या संख्येची किंमत किती? आणि सर्व अंक एका सुरात उतरले म्हणजे पुन्हा एकदा उत्तर दिले 100. 1 0 0 म्हणजेच 100. अगदी बरोबर. त्यानंतर गणितज्ञाने इतर सर्व शून्यांना 1च्या उजवीकडे एका पुढे 1 असे उभे राहण्यास सांगितले. जसजशी शून्याची संख्या वाढत गेली तसतशी 1ची किंमत वाढून 1000, 10,000, लाख अशी होत गेली. पण हे कधी विद्यार्थी मित्रांनो? 1च्या पुढे 0 0 जसजसे वाढत गेले तसतसे त्या अंकाची किंमत वाढत गेली. गणितज्ञाने शून्याला म्हणाले, जेव्हा तुम्ही 1-1 करून 1 अंकाच्या उजवीकडे उभे राहिलात तेव्हा 1 या अंकाची किंमत वाढत गेली. तुम्हा कोणत्याही एका अंकाची किंमत ही मुळातच कमी आहे. पण जेव्हा एका अंकाला दुसरा अंक जोडला जातो तेव्हा त्या संख्येची किंमत वाढते. तुम्हाला एकट्याला तुमची किंमत नेहमीच कमी वाटणार. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या अंकाबरोबर उभे राहाल तेव्हा तुमची किंमत तर वाढेलच, शिवाय तुमच्याबरोबर असणाऱ्या दुसऱ्या अंकाचीही किंमत वाढेल नाही का? अशी या ठिकाणी गणितज्ञ व अंक यांच्यात चर्चा सुरू आहे. आणि गणितज्ञ इतर अंकांना देखील या शून्याचे महत्त्व सांगत आहेत की तुम्हाला देखील तुमच्या एकाला दुसऱ्या अंकाची गरज असते, गरज भासते आणि त्याशिवाय कोणतीही संख्या तयार होत नाही. तुम्हाला कोणताही अंक दुसरा जोडला की तुमच्या संख्येची किंमत वाढते. तुम्हा एकट्याला तुमची किंमत नेहमी कमीच वाटणार.
पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या अंकाबरोबर उभे राहाल तेव्हा तुमची किंमत वाढते. शिवाय तुमच्याबरोबर असणाऱ्या दुसऱ्या अंकाचीही किंमत वाढेल. अशी सर्व चर्चा गणितज्ञ व इतर अंकात सुरू आहे. गणितज्ञाने सिद्ध केलेल्या गोष्टीमुळे शून्याला स्वतःची किंमत बरोबर कळली. लोकांच्या दृष्टीने आपली काहीही किंमत नाही ही गोष्ट खोटी आहे. शून्याला आनंद झाला. बघा, गणितज्ञाने शून्याचे महत्त्व किती आहे, या शून्याला स्वतःची किंमत किती बरोबर कळली हे सांगितलेलं आहे. लोकांच्या दृष्टीने अगदी आपली काहीही किंमत नाही ही गोष्ट शून्याची खोटी करून दाखवली आणि या गोष्टीचा मात्र शून्याला आनंद झाला. ह्या ठिकाणी चित्रात देखील दाखवलेला आहे शून्य आणि इतर अंक, आणि त्यामुळे इतर अंकांना देखील शून्याचे महत्त्व आणि इतर अंकांचे महत्त्व कळाले. एकमेकांना मान सन्मान देणे किती गरजेचं आहे हे आपणास या पाठाच्या आधारे कळतं. विद्यार्थी मित्रांनो, बघा, या जगात प्रत्येक व्यक्तीला आणि वस्तूला स्वतःचे अस्तित्व आणि महत्त्व असते. कधीही कोणालाही कमी लेखू नका. जेव्हा आपण दुसऱ्याबरोबर जोडले जातो तेव्हा फक्त आपलीच किंमत आणि शक्ती वाढत नाही, तर दुसऱ्याची किंमत आणि शक्तीसुद्धा वाढते. नेहमी एकजुटीने काम करा. कोणतेही काम एकजुटीने कराल तर ते तुम्ही नक्कीच यशस्वी करून दाखवाल. ते काम यशस्वीरित्या पूर्ण केले जाते आणि म्हणून एकमेकास सहाय्य करणे गरजेचे आहे. कधीही कोणालाही कमी लेखू नये. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपला हा पाठ शून्याचे महत्त्व स्पष्टीकरणासहित संपल्यानंतर याचा अभ्यास स्वाध्याय आपण पाहणार आहोत. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. संमेलनामध्ये कोणाचा पत्ता नव्हता? या प्रश्नाचे उत्तर, संमेलनामध्ये शून्याचा पत्ता नव्हता. या प्रश्नाचे उत्तर काय? शून्याचा. शून्य कोठे लपले होते? एका उंच झाडावर पानामागे शून्य लपले होते. या प्रश्नाचे उत्तर, पानामागे शून्य लपले होते. गणितज्ञाने शून्याला कोठे उभे राहण्यास सांगितले? गणितज्ञाने शून्याला एक अंकाच्या उजवीकडे उभे राहण्यास सांगितले. एकच्या उजवीकडे उभे राहण्यास सांगितले. एकच्या उजवीकडे 2 शून्ये उभी राहिल्यावर एकूण संख्या किती झाली? एकच्या उजवीकडे 2 शून्ये उभी राहिल्यावर संख्या 100 अशी तयार झाली. त्यानंतरचा प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. शून्याला संमेलनात का सहभागी व्हायचे नव्हते? का आपल्या पाठात दिलेला आहे, त्याला भीती वाटत होती, त्याला समजत होतं की तो महत्त्व नाही, आणि या कारणाने हे सगळं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या भाषेत उत्तर लेखन करायचं आहे. शून्याला कसला आनंद झाला? की गणितज्ञाने सिद्ध केल्यामुळे की शून्याला स्वतःची किंमत बरोबर कळाली. लोकांच्या दृष्टीने आपली काहीच किंमत नाही हे गोष्ट खोटी आहे, आणि हे सगळं गणितज्ञाने सिद्ध केल्यामुळे शून्याला आनंद झाला. कोणते लिहा? पानामागे दडून बसलेले शून्य. शून्याला प्रेमाने आपल्याजवळ बोलवणारा गणितज्ञ. खालील कठीण शब्द वाचावं लिहा. जे शब्द दिलेले आहेत, गणितज्ञ, संमेलन, शोधाशोध, गदगदलेल्या, सहभागी, मान सन्मान, वाचन करायचे आहे आणि लिखाण करायचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पूर्णविरामाच्या जागी कंसातील शब्द वापरून दोन्ही वाक्ये पुन्हा लिहा.
प्रश्न सर्व अंक हजर झाले, पूर्णविराम, शून्याचा काही पत्ताच नव्हता. या प्रश्नाचे उत्तर सर्व अंक हजर झाले पण शून्याचा काही पत्ताच नव्हता. 2. शून्याला शोधून काढा, पूर्णविराम, लगेच संमेलनासाठी घेऊन या. शून्याला शोधून काढा आणि लगेच संमेलनासाठी घेऊन या. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील कंसातील योग्य समानार्थी शब्द शोधून लिहा. कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि त्याचे समानार्थी शब्द तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लिहायचे आहेत. दडून बसलेला, लपलेला, लपलेले, किंमत, मूल्य, भीती, भय, सर्व, सगळे, आज्ञा, सूचना, आनंद, हर्ष. समान अर्थी शब्द, एकमेकास पूरक असे. त्यानंतरचा प्रश्न आहे, विरुद्ध अर्थी शब्द, अपोजिट्स वर्ड्स, तेही देखील कंसात शब्द दिलेले आहेत. हजर, गैरहजर, रडू, हसू, एकदा, अनेकदा, खोटी, खरी, उजवीकडे, डावीकडे, कमी होणे, वाढणे. अशा प्रकारे हा प्रश्न विरुद्धार्थी आपला संपलेला आहे. विरुद्धार्थी शब्द. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आज आपण आपला इयत्ता 5वी पाठ 10 शून्याचे महत्त्व हा पाठ अभ्यासलेला आहे. याचा स्वाध्याय देखील आपण पाहिलेला आहे. तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लेखन करायचे आहे. धन्यवाद.